कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पेण खोपोली मार्गावरील भोगावती नदीजवळ आज भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे। हनुमान मंदिर परिसरात रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात रिक्षा थेट नदीपात्रात कोसळल्याची माहिती समोर आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालकाने खड्डा टाळण्यासाठी वाहन डाव्या बाजूला घेतले, मात्र त्या ठिकाणी कोणतेही संरक्षक कडा नसल्याने रिक्षा थेट खाली कोसळली। या अपघातात एकनाथ किसन किंजवडे वय वर्ष 53 राहणार कारमार्ली यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर भूषण पाटील राहणार कराडे रसायनी हे गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावरती पेणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। संबंधित ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे। दरम्यान पेण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।